नमस्कार, मी अजय संजय परटे, माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ता, गोडोली, सातारा. मी या गोडोली गावातील एक प्रथम नागरिक म्हणून या गावामध्ये चालू असलेली जी बांधकाम रस्त्याच्या कडेला खोदकाम चालू आहेत, या कामाची विचारपूस केली असता त्यांना मी या कामाबद्दल माहिती मागवली की या सदर कामाचा तुमच्याकडे खोदकामाचा पुरावा आहे का, तर नगरपालिकेची परमिशन तुम्ही घेतली का. संबंधित ठेकेदार जे आहेत त्या ठेकेदारांनी कुठलीही माहिती दिली नाही. या ठिकाणी आपण बघू शकता त्या ठेकेदारांनी आता काम बंद केलेलं आहे. त्या ठेकेदारांचं नाव काय? ठेकेदारांचं बिवरे. त्यांनी कुठली परमिशन घेतली का आता याची? तर या सदर कामाचे किती गतगलीचे काम चालू आहे हे तुम्ही सदर ठिकाणी बघत असाल. रस्त्याच्या दोन्ही साईडला वाहतूक कोंडी एक तर आहेच, इकडे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी वाहतूक कोंडीचा एक त्रास होतच आहे. सदरचा रस्ता हा किल्ले अजिंक्य ताराला जोडला जाणारा रस्ता आहे. हा सदरचा रस्ता पर्यटकांनी भरलेला असतो. आज किल्ले अजिंक्य ताराची एवढ्या छान प्रकारे डागडुजी केलेली आहे आणि या नागरी वस्तीतून लोकांना येण्या जाण्यासाठी वाहतुकीचा कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या शेजारी पाईपलाईनचं जे खोदकामाचं काम चालू आहे एमजीपीचं, या एमजीपीचं काम रस्ते खांदायचे. सदरचा रस्ता हा कित्येक वर्ष झालं होत नव्हता. या रस्त्याला कित्येक वेळा खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावरती एवढ्या बेकार समस्या निर्माण होतात की या ठिकाणी हा रस्ता एकतर होतच नाही आणि झालेला रस्ता एखादं काम रस्त्याचं चांगलं झालं की एमजीबी वाले येतात आणि त्या ठिकाणी त्यांचं खोदकाम करतात. खोदकाम करून गेल्यानंतर एमजीबी वाले त्या रस्त्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाहीत. रस्ते खांदायचे, पाईप टाकायची आणि रस्त्यावरती तसाच तो मुरुम टाकायचा आणि रस्ते सोडून जायचं. या सर्व गोष्टीची शाश्वती ग्वाही एमजीपी किंवा जे ठेकेदार असतील यांनी घेतली पाहिजे. या संबंधात आम्ही आता हे कामकाज बंद ठेवलेलं आहे. आता इथून मी आता नगरपालिका आणि नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष बनकर साहेब यांना एक निवेदन देणार आहे की सदरच्या कामाची त्यांनी पूर्णपणे माहिती घ्यावी. त्याप्रमाणे मी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या बाबतीत आज निवेदन देणार आहे. या सर्व गोष्टीवरती नगरपालिका प्रशासन, एमजीपी व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे सदरचं काम नक्की काय चाललेलं आहे, हा नक्की कारभार काय चाललाय, या सगळ्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. जे ठेकेदार आहेत यांचं या कामाच्या बाबतीत जे काय रस्ते बाबतीत त्यांनी हे द्यावेत, परमिशन घेतल्यात का नाही घेतल्यात का, या बाबतीत त्यांनी खुलासा सादर करावा. नसेल तर या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं. त्याप्रमाणे तुम्ही बघत असाल या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या बंधूंच्या घराच्या बाहेर सिमेंटचे रस्ते झालेले आहेत घराच्या बाहेर, पण सर्वसामान्य नागरिकांच्या दारात आज हे सिमेंटचे रस्ते होत नाहीत. यासाठी जबाबदार कोण? जर एमजीबी प्रशासन अशा प्रकारे काम करत असेल, नगरपालिका प्रशासन रस्ते करून देत आहे पण एमजीबी प्रशासन ते रस्ते खोदत आहे व त्या रस्त्याला कुठल्याही प्रकारे डागडुजी केली जात नाही, याचा पूर्ण आम्ही निषेध करतो व सदरचं काम आम्ही थांबवायला सांगितलेलं आहे. बाकी सर्व प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रशासन यामध्ये लक्ष घालून आम्हाला या बाबतीत उत्तम असं सहकार्य करेल, एवढं बोलतो.